नमस्कार मित्रांनो, मी रामचंद्र साठे। आज आपण व्हॉट्सॲपच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि भन्नाट फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत। व्हॉट्सॲप यूजर नेम। आता व्हॉट्सॲपवर कोणाशीही चॅट करण्यासाठी नंबर देण्याची गरज राहणार नाही। तुम्ही तुमच्या नावाचे एक युनिक यूजर नेम, उदाहरणार्थ माझ्यासाठी @साठे_रामचंद्र रिझर्व करू शकता। त्यामुळे तुमची प्रायव्हसी अधिक सुरक्षित राहील। आणि दुसरं फीचर आहे ग्रुप मेंबर टॅग। आपण अनेक ग्रुप्समध्ये असतो, तिथे आपली ओळख काय आहे हे दाखवण्यासाठी आपण ग्रुपमध्ये स्वतःला एक टॅग किंवा लेबल देऊ शकतो। त्यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांना आपली ओळख पटणे सोपे जाते। विशेष करून ज्यावेळी आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आपले नाव लिहित नाही किंवा प्रोफाईल फोटोमध्ये आपला फोटो सबमिट करीत नाही, त्यावेळी या सुविधेची उपयोग आपल्या ग्रुपमधील मेंबर्सना चांगल्या प्रकारे होऊ शकते। हे दोन्ही फीचर्स कसे वापरायचे आणि नावे कशी रजिस्टर करायची याचे थेट प्रात्यक्षिक आता आपण स्क्रीनवर पाहूया। तसेच या दोन्हीबाबतची अधिकची तपशीलवार माहिती मी माझे ब्लॉगमध्ये लिहिली असून सदर ब्लॉगची लिंक यूट्यूबच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। कृपया त्या लिंकच्या सहाय्याने आपण याबाबतची सविस्तर माहिती वाचू शकता किंवा जरूर वाचावीच। आता मी प्रथमतः व्हॉट्सॲप ओपन करून त्याच्या मेन पेजवरील बाजूला असलेल्या उजव्या बाजूच्या 3 डॉट्सवर क्लिक करून त्यातील सेटिंग ऑप्शन ओपन केलेलं आहे। त्याच्याद्वारा ही सुविधा सर्वांना हळूहळू मिळत आहे असे दिसून येत आहे। ही सुविधा आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये 2 ठिकाणी पाहायला मिळते। त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या सेटिंगमधील आपल्या फोटोवर किंवा प्रोफाईल फोटो ज्या ठिकाणी असतो त्या गोलावर क्लिक केली असता तिथं तुम्हाला खालच्या बाजूला यूजर नेम हा ऑप्शन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून यूजर नेम रिझर्व करता येते। हा यूजर नेम ऑप्शन आपणाला दिसत नसेल तर अद्याप ही सुविधा आपल्या व्हॉट्सॲपमध्ये यायची आहे हे लक्षात ठेवावे। आता आणखीन एके ठिकाणी हे यूजर नेम सुविधा दिसते, तेथूनही आपण ते रिझर्व करू शकता। त्याबाबतची माहिती आपण पुढे घेत आहोत। या सेटिंग ऑप्शनमध्ये साधारणपणे असे ऑप्शन तुम्हाला दिसतात। त्यामधील अकाउंट्स या ऑप्शनवर मी आता क्लिक करत आहे। अकाउंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे खाली ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला खाली यूजर नेम असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर मी क्लिक करत आहे। तेथे क्लिक केल्यानंतर मला क्रिएट यूजर नेम तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण यूजर नेम तयार करायसंबंधीचे नोटिफिकेशन दिसत आहे। मी आता क्रिएट यूजर नेम या हिरव्या अक्षरातील पॉपअपवर क्लिक करत आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला पुढील स्क्रीनवर यूजर नेम असा एक ऑप्शन दिसत आहे आणि तिथं मला माझं यूजर नेम टाईप करून ते रिझर्व करायचं आहे। त्यासाठी मी आता काही टायपिंग म्हणजे नावाचं टायपिंग करून ती ॲवेलेबल आहेत का हे दाखवत आहे। प्रथमतः मी साठे असं टाईप करत आहे। साठे असं टाईप केल्यानंतर दिस यूजर नेम इज नॉट अवेलेबल, सजेस्ट ए यूजर नेम असा एक ऑप्शन येत आहे किंवा मला दुसरं नाव तिथं टाईप करावं लागेल। मी नमुना म्हणून सजेस्ट यूजर नेम यावर क्लिक करत आहे। यावर क्लिक केल्यानंतर त्यांनी ॲटोमॅटिक त्याच्याकडे उपलब्ध असलेलं 180 किंवा 180 असं यूजर नेम सुचवलेलं आहे, पण मला ते नको आहे त्यामुळे मी ते डिलीट करत आहे। आता मी इथं आणखीन एक दुसरं नाव टाईप करून बघा। आता येथे मी माझं नाव आणि टेक टिप असा माझ्या आवडतं नाव म्हणजे युनिक नाव, माझी ओळख व्हावी असं दिलं आहे आणि ते यूजर नेम अवेलेबल आहे असं मला दिसत आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की इथं शब्दांची मर्यादा आहे। ठराविक शब्दापेक्षा जास्त मोठं यूजर नेम आपणाला ठेवता येत नाही। त्यानंतर खालील सेव्ह ऑप्शनवर मी आता क्लिक करणार आहे।
व्हॉट्सॲप सेटिंगमधील दोन्ही ठिकाणी युजर नेम ऑप्शन दिसत नसेल तर व्हॉट्सॲप एकदा अपडेट करून बघावे. युजर नेम टाईप करताना 2 शब्दामध्ये अंतर किंवा स्पेस चालत नाही हेही लक्षात ठेवावे. माझं रिझर्व झालं असल्याचं मला इथं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी खाली डन या ऑप्शनवर क्लिक करून हे फायनल करत आहे. डनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं मला नोटिफिकेशन दिसत आहे आणि माझं नाव युजर नेम म्हणून रिझर्व झालेलं आहे. आता खालच्या बाजूला कॉन्टॅक्ट मी बाय युजर नेम या ऑप्शनवर मी क्लिक करत आहे. तिथे एव्हरीवन हा ऑप्शन दिसत आहे. स्क्रीनवर तुम्हाला आता 2 ऑप्शन दिसतील. एक एव्हरीवन आणि दुसरा ऑप्शन आहे पीपल हू नो माय की. बाय डिफॉल्ट एव्हरीवन ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट झालेलं दिसेल, पण ह्या एव्हरीवन ऑप्शनमुळे तुमचं युजर नेम ज्या व्यक्तीकडे जाईल ती व्यक्ती ते युजर नेम टाईप करून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकेल. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून ईजमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट केला जाऊ नये यासाठी व्हॉट्सॲपनी सुरक्षिततेचा एक लेयर या दुसऱ्या ऑप्शनमुळे वाढवलेला आहे. यामध्ये मी आता दुसऱ्या ऑप्शनवर पीपल हू नो माय की वर क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समोरच्या स्क्रीनवर एक कोड नंबर आलेला दिसतो आहे. म्हणजे हा कोड नंबर आणि आपलं युजर नेम दोन्ही ज्यांच्याकडं ॲवेलेबल आहे त्यांनाच तुमच्याशी संपर्क साधता येईल हे लक्षात ठेवावे. तसेच हा कोड आहे तो तुम्हाला वेळोवेळी बदलता येईल. आता गेट ए डिफरंट की या शब्दावर मी क्लिक करत आहे. आता हा कोड बदलला आहे. परत एकदा क्लिक करते, हा कोड बदलला आहे. त्यामुळं ही एक सुरक्षेचे अधिकचा लेयर आहे आणि अनोळखी व्यक्तीला किंवा एखाद्या अननोन व्यक्तीला ही आपला युजर नेम माहीत असेल तर त्याला ह्या कोड नंबरशिवाय आपल्याशी कॉन्टॅक्ट करता येणार नाही हे लक्षात ठेवावे. कुठला चॉईस निवडायचा हे आपण ठरवायचे आहे. या ऑप्शनसाठी ही की सेव्ह करावी लागेल. तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पीपल हू नो माय की हा ऑप्शन ठेवलेला जास्त सुरक्षित आहे हे लक्षात ठेवावे. त्यानंतर मी पुन्हा सेटिंगमध्ये अकाउंट्समध्ये जाऊन युजर नेमवर क्लिक करत आहे. त्या ठिकाणी माझं नाव दिसत आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला एडिट हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केली असता खाली तुम्हाला चेंज युजर नेम आणि डिलीट युजर नेम असे 2 ऑप्शन दिसत आहेत. म्हणजेच तुम्हाला या नावात नंतर जर ते बदलणारे नाव ॲव्हेलेबल असेल तर ते तुम्हाला बदलता येऊ शकेल किंवा तुम्हाला हे युजर नेम नको असेल तर तुम्ही ते डिलीटही करू शकता. अशा प्रकारे युजर नेम हे आत्ता व्हॉट्सॲपच्या सुविधेनुसार रिझर्व करता येते हे आपण लक्षात घेतलेले आहे. हे रिझर्व करून नंतर ज्यावेळी ही सुविधा अंमलात येईल त्यावेळी आपल्याला हे युजर नावाने आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये याचा उपयोग करता येईल हे लक्षात ठेवावे. सध्या फक्त व्हॉट्सॲपनी नाव रिझर्वेशनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता यानंतर आपण ग्रुप मेंबर टॅग ही सुविधा कशी करायची याबाबतची माहिती घेणार आहोत. यासाठी मी माझ्याकडचा एक टेस्ट नावाचा ग्रुप ओपन केला आहे. त्याच्या नावावर मी क्लिक करत आहे म्हणजे ग्रुप इन्फो ओपन होईल. कडेच्या उजव्या बाजूच्या 3 डॉट्सवर क्लिक केली असता तिथेही तुम्हाला खालील बाजूला ग्रुप इन्फो दिसेल. दोन्हीपैकी कुठल्याही पर्यायाने ग्रुप इन्फो ओपन करता येतो. मी आता नावावर क्लिक करून ग्रुप इन्फो ओपन करत आहे. ग्रुप इन्फो ओपन केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला ॲड मेंबर टॅग असा एक ऑप्शन हिरव्या रंगात दिसत आहे. ग्रुपमधील तुमच्या नावासमोर म्हणजे यूजसमोर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर मी क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मला माझं नाव टॅग करण्यासाठी लिहिण्यासाठी एक विंडो दिसत आहे आणि त्या विंडोमध्ये मी आता माझं नाव टाईप करत आहे. बऱ्याच वेळा बरेच जण आपले व्हॉट्सॲपच्या मेन प्रोफाईलमध्ये आपले नाव लिहित नाहीत किंवा प्रोफाईल फोटोही जोडत नाहीत. प्रायव्हसीच्या दृष्टीने हे योग्य असले तरी बऱ्याच वेळा एखाद्या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये हा नंबर कुणाचा आहे हे कळत नाही. अशावेळी त्या ग्रुपमध्ये आपण जर आपलं नाव किंवा निक नेम आपली ओळख किंवा एखाद्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये आपलं डेसिग्नेशन मॅनेजर किंवा खेळाच्या ग्रुपमध्ये तुम्ही खेळाडू आहात की टीचर आहात किंवा अशा स्वरूपाचे नाव टाईप करून
ते आपल्याला त्या ग्रुपपुरती ती ओळख देता येते आणि ही ओळख त्या ग्रुपपुरतीच मर्यादित असते. दुसऱ्या ग्रुपला तुम्ही पुन्हा दुसरं नाव बदलू शकता, ते तिथं तुम्हाला दिसत नाही. ग्रुपचं नाव टाईप करण्यासाठी त्यांनी एक्झाम्पल म्हणून फेच पेरेंट मॅनेजर असं दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी 30 शब्दांची मर्यादा आहे, हे लक्षात ठेवावे. मी आता तिथं एक काहीतरी टाईप करत आहे. आता इथं मी टाईप केलं आहे साठे RG टेक गुरु आणि मी ते सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला माझ्या नावाच्या तिथं साठे RG टेक गुरु असं दिसतं आहे आणि ज्या ग्रुपमधल्या इतर सदस्यांनाही तुम्ही एखादा मेसेज केला किंवा तुमचं नाव त्यांनी बघितलं तर त्याखाली तुमची ही ओळख दिसेल. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओद्वारे व्हॉट्सॲपमधील युजर नेम ही सुविधा काय आहे आणि ती कशी निर्माण करायची, त्याचं रिझर्वेशन कसं करायचं, तसेच व्हॉट्सॲपमधील ग्रुपमध्ये आपली ओळख किंवा टॅग कसा लावायचा यासंबंधीची माहिती घेतली. व्हॉट्सॲपच्या युजर नेम आणि ग्रुप मेंबर टॅग या दोन्ही सुविधा कंपल्सरी नसून ऐच्छिक किंवा ऑप्शनल आहेत. मी माझ्या व्हॉट्सॲपच्या या चॅनलमध्ये, यूट्यूबच्या चॅनलमध्ये अशा प्रकारचे व्हॉट्सॲप, स्मार्टफोन, AI याबाबतचे व्हिडिओ तयार करून अपलोड करीत असतो. कृपया अजूनपर्यंत जर आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून ते आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद. नमस्कार. स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि AIच्या नवनवीन ट्रिक्स सोप्या भाषेत शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला डिजिटल युगात स्मार्ट होऊया.